कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी सर्व मतदार, पदाधिकारी आणि महायुतीच्या नेत्यांचे आभार मानलेत। हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना समर्पित करत कोकणच्या विकासासाठी अधिक जोमानं काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली। या बाबतीतलं नव्हतं, कारण माझी उमेदवारीच खरं तर अर्ज भरायच्या अंतिम दिवशी त्या ठिकाणी जाहीर झाली, त्याच्यामुळे असं काहीच अभिप्रेत नव्हतं। पण या निमित्ताने ज्यांनी अर्ज भरलेले होते त्याच्यात सन्मान्य बाळमाने साहेब असतील, जोयली आमची दळवी माझी भगिनी असेल, त्याचबरोबर मानसी म्हात्रे असतील, दुसरे एक सहकारी अरविंदजी म्हात्रे असतील आणि अनिल चोप्रा असतील, यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनीसुद्धा मनाचा दिलदारपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यांनी स्वइच्छेने त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली। मला ताई जरूर आपण म्हटलेलं मान्य आहे, पण माझ्या 6 वर्षाच्या कालखंडातील एकही DPCची बैठक असेल, ज्या वेळेस खरीपची बैठक असेल, त्याच्याखेरीजसुद्धा मध्यंतरी करोनाचा कालखंड झाला, निसर्ग चक्रीवादळ झालं, तौक्ते चक्रीवादळ झालं, त्याचबरोबर इतरसुद्धा काही आंबा बागायतदारांचे प्रश्न असतील, मुंबई महामार्गासारखा गेले 14 वर्ष सुरू असलेला आपला प्रश्न असेल, काजू बागायतदारांचे असतील, मच्छीमारांचे प्रश्न असतील, मी माझ्या परीने मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला। आपण म्हणताय तसं जरूर त्याच्यामध्ये अधिकच्या फेऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच मी करेन। मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वच मान्य मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमच्या नेत्या सुनेत्रा काकी असतील, त्याचबरोबरच तटकरे साहेब असतील, नितेशजी असतील, ज्ञात अज्ञात सर्व शक्ती ज्या पाठीमागे राहिल्या त्यांचे सगळ्यांचेच आभार। सर्व विजयाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? मी मगाशी सांगितलं साहेब, मी हा विजय माझे नेते दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित